तयार झाली आपली डाळ शेपूची भाजी। औषधी गुणांनी परिपूर्ण भाजी आहे, नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार। आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स। आपण आज बनवणार आहोत औषधी भाजी, शेपूची भाजी आहे। इकडे शेपूची एक जुडी मी घेतली, कापली, स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली आहे। आणि इकडे आहे मूग डाळ, मूग डाळ आहे 100 ग्राम। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। मूग डाळीमध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, अर्धा कप, आणि आपण भिजायला ठेवूया। भाजी बनवायच्या अगोदर आपण शेपू भाजीचे फायदे काय ते बघूया। इकडे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल तुम्ही कमी जास्त प्रमाणात वापरू शकता। मी 1.5 चमचा तेल घातलेला आहे। एक मोठा मी कांदा कापून घेतलाय, 10 ते 15 पाकळ्या लसूण आहे, तो ठेचून घेतलाय। लसूण जास्तच घाला, लसणामुळे भाजीला खूप छान चव लागते। आता घालते बारीक चिरलेली कोथिंबीर, छान हलवून घेऊया। आता आपण पटापट मसाले घालूया। हळद आहे, धना जिरा पावडर, गरम मसाला, खोबऱ्याचा कूट घालते। आता घालूया मुगाची डाळ। मुगाची डाळ मसाल्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊया। आता घालूया स्वच्छ केलेली शेपू। शेपूची भाजी औषधी आहे, बाळंतिणीला खाण्याला दिली जाते, तर नक्की बनवा। तुमच्या घरात बाळंतीण असेल तर तिच्यासाठी अगदी दिवसाआड तरी बनवाच। त्यामुळे काय होतं बाळाला दूध भरपूर प्रमाणात प्यायला मिळतं। भाजीमध्ये औषधी गुणधर्म आहेत। आता आपण खालीवर करून छान हलवून घेऊया आणि झाकण ठेवून शिजवून घेऊया। हे बघा, अशी छान खालीवर करून घ्या। सुरुवातीला गॅस मोठा ठेवा आणि भाजी थोडीशी कमी झाली की गॅस एकदम मध्यम ठेवा आणि भाजी शिजवून घ्या। आता बघा, भाजीची क्वांटिटी शिजून कमी झालेली आहे, तर आता आपण मीठ घालणार आहोत। सुरुवातीलाच मीठ घातलं ना, एकतर खारट होऊ शकतं किंवा सपक होऊ शकतं, म्हणून आपण भाजी किती कमी झाली ते बघूनच मीठ घालूया। आणि आता झाकण ठेवून मी 5 मिनिटं शिजवून घेणार आहे। शेपूची भाजी शिजून तयार झालेली आहे। आता मी वरून 1 चमचा, हे छोटा चमचा आहे, 1 मोठा चमचा मी शेंगदाण्याचा कूट घालते। आता ही भाजी आहे ना, आपण कूट सगळं हलवून घेऊया आणि पूर्णपणे त्यातलं पाणी आटवून घेणार आहोत आणि भाजी एकदम सुक्की भाजी तयार करणार आहोत। तयार झाली आपली डाळ शेपू। ही भाजी औषधी आहे, चवीला तर अप्रतिम लागते। तर बनवा आणि सगळ्यांना खाऊ घाला, लहान मोठे सुद्धा आवडीने खाणार। तर या पद्धतीनं बनवा, सगळ्यांना आवडणार। आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स।